या देशासाठी दिलेल्या त्यागामुळे आज आपण भारतात ताठ मानेने जगत आहोत। त्या सर्व वीरांना आणि वीरगणांना विनम्र अभिवादन करून व तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणास सुरुवात करते। मजबूत आणि विकसित भारत घडवण्यासाठी महिला सशक्तीकरण अत्यंत महत्त्वाचे असते। जेव्हा महिलांना शिक्षण, समान संधी आणि सन्मान मिळतो तेव्हाच त्या समाजाची खरी प्रगती होते। प्रत्येक महिलेला शिक्षणाचा आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा संपूर्ण अधिकार मिळाला पाहिजे। आज भारतीय महिला विज्ञान, शिक्षण, क्रीडा, संरक्षण, उद्योग, प्रशासन आणि अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रात आपले यश मिळवत आहेत। त्यांच्या कर्तृत्वामुळे जगभरामध्ये भारताचे नाव अभिमानाने घेतले जाते। हेच तर खरे स्वातंत्र्याचे यश आहे। रक्ताच्या प्रत्येक थेंबात तिरंग्यासाठी जगण्याचा आमचा अभिमान असेल। रक्ताच्या प्रत्येक थेंबात तिरंग्यासाठी जगण्याचा आमचा अभिमान असेल। देशासाठी जगू आणि देशासाठी जगू, देशासाठी जगू आणि देशासाठी जगू, भारत माता की जय म्हणत सदैव पुढे चालत राहू। आपण मुलगा आणि मुलगी यांच्यात कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समान आदर दिला पाहिजे व प्रत्येक महिलेच्या शिक्षणात, सुरक्षिततेत आणि प्रगतीत पाठिंबा देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते। आपण या स्वातंत्र्य दिनी असा संकल्प करू की स्त्री पुरुष समानतेचा आदर करू, महिलांचा सन्मान करू आणि स्त्रीच्या प्रत्येक प्रगतीच्या संधीमध्ये त्यांना साथ देऊ। महिला सशक्तीकरणामुळे